नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. तरुण भारतच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 24 रोजी बेळगावातील ऑर्चिड रिसॉर्ट येथे निमंत्रितासाठी तर शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी गणाधीश लॉन येथे वार्ताहर तसेच तरुण भारत परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. व्यासपीठावर तरुण भारतचे संपादक सल्लागार डॉक्टर किरण ठाकूर, कार्यकारी संचालक रोमा ठाकूर, संचालक सई ठाकूर बिजलाणी आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीची तळमळ, अन्यायाविरोधात झुंज आणि समाज प्रबोधन या हेतूने 1919 मध्ये तरुण भारतची सुरुवात झाली. मासिक, साप्ताहिक आणि नंतर दैनिक असा प्रवास करत तरुण भारतने 106 वर्ष पूर्ण केली. या प्रवासामध्ये आमचे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, जाहिरातदार आणि वाचक आमच्या सोबत कायम राहिले. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही वृत्तपत्राशी तरुण भारत स्पर्धा करू शकतो. याचे श्रेय तरुण भारतच्या परिवारातील सर्व सदस्यांना जाते, असे भावपूर्ण मनोगत डॉक्टर किरण ठाकूर यांनी व्यक्त केले. यानंतर सई ठाकूर बिजलाणी यांनी एखादी वास्तू, व्यक्ती, संस्था शतक पूर्ण करते तेव्हा ती मोठा इतिहास जोपासते. तरुण भारत त्याला अपवाद नाही. आज 106 वर्षाच्या कालावधीत तरुण भारत अनेक वादळांना तोंड दिले, परंतु आपला स्वाभिमानाचा बाणा सोडलेला नाही. हा सर्व प्रवास केवळ तरुण भारत मधील सदस्यामुळेच सोपा झाला आहे. आजपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होता आहात आणि यापुढे असाल असा विश्वास मला वाटतो, असे त्यांनी सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी विविध स्तरातील मान्यवरांनी दैनिक तरुण भारतला शुभेच्छा दिल्या. त्रैमासिक केडीपी बैठकीत जिल्ह्यातील विकासात्मक विषयावर सविस्तर चर्चा सत्र संपन्न झाली. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. रुग्णालये, पाणी वाटप, औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या सुविधा आणि शासकीय शाळांच्या विकासासाठी संबंधित विविध मुद्दे चर्चिले गेले. त्रैमासिक केडीपी बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बेळगाव सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम लांबणीवर जात आहे, त्यामुळे आरोग्य सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने सेवा चालू करावी आणि त्यानंतर औपचारिक उद्घाटन करावे असे स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील जलाशयामध्ये औद्योगिक उपयोगासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याच्या वापराबद्दल सर्व माहिती तपासून शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात गव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गव्याच्या हल्ल्यात अनेक जणांचा आतापर्यंत बळी गेला असून काही जण जखमी झाल्याची घटनाही आपण पाहत आलो आहोत. गवा पाहिला तर अनेकांच्या काळजाची धडकी भरते. मात्र एखादा गवा टाकीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वन विभागाची एकच धडपड पाहायला मिळाली. सदर घटना गुळम तालुका चंदगड येथे घडली. शुक्रवारी पहाटे एक गवा रेडा गोबर गॅसच्या टाकीत पडला. यावेळी चंदगड वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे व कोल्हापूर वन विभागाच्या पथकाने थरारकरित्या एका तासाभरात त्याची सुटका केली. त्या टाकीतून गवा बाहेर पडल्यानंतर मुसंडी मारून त्या गव्याचे रौद्ररूप बाहुबलीप्रमाणे भासत होते. बेळगाव तालुक्यातील कोळीकोप्प गावच्या हद्दीत गुरांसाठी राखीव ठेवलेल्या गवताच्या 30हून अधिक गवत गंजीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राजू जाधव असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून या आगीच्या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सध्या तरुण वर्गात नवनव्या मॉडेलच्या बाईकची क्रेज वाढली आहे. दररोज नवीन नवीन गाड्या बाजारात येत आहेत. मात्र काही तरुणांकडून हुल्लडबाजी करत जुन्या बाईकच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाजात राजरोसपणे रस्त्यावर गाड्या चालवण्यात येत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या या वाहन चालकावर कारवाई करत बेळगाव रहदारी पोलिसांनी काल शुक्रवारी शहरात डिफेक्टिव्ह सायलेन्सर जप्त करून संबंधित वाहनधारकावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बेळगाव शहरातील विविध ठिकाणी सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले आणि अभिजित बेकवाडकर यांनी केले. शॉपिंग मॉल्स, दुकाने, पेट्रोल पंप यासारख्या ठिकाणी भेटी देऊन नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागृती केली. ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला. यावेळी ओटीपी किंवा अनोळखी कॉल्सला प्रतिसाद देऊ नका. फसवणूक संदेश किंवा बनावट जॉब कॉल्सकडे दुर्लक्ष करा. व्हॉट्सअपवरील एपीके ॲप्सवर क्लिक करू नका. दुकानाबाहेर स्कॅनर लावण्याऐवजी ते आतमध्ये ठेवा. फोन पे किंवा गुगल पे साठी मोबाईल नंबरचा वापर करा. अशा महत्त्वपूर्ण सूचना देत नागरिकांना सायबर सुरक्षेसाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुक्यातील कौंदल येथे आज शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गवतगंजीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अंदाजे 4 ट्रॅक्टर गवत जळून भस्मसात झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून पोमण्णा रुद्राप्पा पाटील असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गवतगंजीपासून काही अंतरावर हेस्कॉम कडून टीसी बसवण्यात आली होती. या टीसीला जोडण्यात आलेल्या तारामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने त्या ठिकाणी असलेल्या गवतगंजीने पेट घेतला. या आगीत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
भारत विकास परिषदेच्या वतीने शुक्रवारी बालिका आदर्श कन्या विद्यालयात राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर रुचा नाईक आणि कीर्ती चिंचणीकर या उपस्थित होत्या। यावेळी डॉक्टर रुचा नाईक म्हणाल्या, आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी पोषक आहार, व्यायाम आणि मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून पुरेशी झोप घ्यावी। पोषक आहारामुळे आपल्या शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा, पोषक घटक आणि द्रव्ये मिळतात। त्यासोबत नियमित व्यायाम आणि खेळ ही आवश्यक आहे। खेळामुळे तणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी विद्यार्थिनींना संबोधित केले। परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांच्या हस्ते अतिथींना सन्मानित करण्यात आले। सचिव के.व्ही. प्रभू, सदस्य पांडुरंग नायक, प्राचार्य व्ही.एन. जोशी, सुहास गुर्जर, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी बालिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक यनो डोनकरी आणि सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले। बेडकेहाळ येथील जागरूक ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर येथे ऐतिहासिक दसरा महोत्सव कर्नाटकात दुसऱ्या क्रमांकावर साजरा केला जातो। येथील ऐतिहासिक दारुगोळ्यांचा आतिषबाजी होणारा पुरातन तलाव आजही सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगाकडून 2023-24 व 2024-25 मध्ये तब्बल 1,54,89,731 रुपये गावातील विकास कामासाठी मंजूर झाले आहेत। गावातील राजकारण किंवा सदस्यातील वैयक्तिक मतभेदामुळे या निधीतून एकही रुपया खर्च केला गेला नाही, तेव्हा गावचा केंद्रबिंदू म्हणून असलेला ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण कामासाठी हा निधी वापरण्याची गरज व्यक्त होत आहे। नवीन वर्षाच्या प्रारंभी एसटी महामंडळाच्या तिकीट दरात मनमानी वाढ झाल्याने सीमा भागातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे। विद्यार्थी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत। कागल ते कोगनोळी फाटा या अंतरातील कर्नाटक व महाराष्ट्र बसच्या तिकीट दरातील तफावत तब्बल तिप्पट असल्याने विद्यार्थी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। प्रारंभी कर्नाटक शासनाने एसटी महामंडळाचे दर वाढविले, त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सुरू झाला। त्यात आता महाराष्ट्र शासनाने दरवाढीचा सीमा भागामध्ये मनमादी गोंधळ घातल्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। कोगनोळी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या आडीमल्लैया डोंगराजवळ अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, कोगनोळी येथील धनगर समाजातील शंकर बाळू कोळेकर यांच्या आडीमल्लैया डोंगराच्या पायथ्याशी राहते घर आहे। त्यांची बकरी कोगनोळीतील मळ्यात असल्याने व सध्या बकऱ्यांची चोरी होत असल्याने घरातील सर्व लोक घराला कुलूप लावून बकरी राखण करत तळावर थांबले होते। गुरुवारी रात्री घराच्या पुढच्या दरवाजा कुलूप मोडून चोरांनी घरात प्रवेश केला व घरातील साहित्याची उलथापालथ केली। घरात असलेल्या तिजोरीचे दार मोडून त्यातील 3 तोळे सोन्याचे दागिने, रोख 30,000 रुपये व चांदीचे दागिने असे एकूण लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे। कारदगा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाने आम्हाला विश्वासात न घेता काही रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका अशी कामे राबविली असून ती निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत। 2021 ते 2025 पर्यंत घरफाळा, पाणीपट्टी जमा झाली नाही। तो निधी कुठे वापरला याबद्दल माहिती दिली जात नाही। तेव्हा सदर माहिती पुढील 8 दिवसात मिळाली नाही तर लोकायुक्ताकडे तक्रार करून उपोषण करण्यात येईल असा इशारा विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य धनपाल चव्हाण, सुकुमार माळी व इतर सदस्यांनी दिला आहे। ममदापूर केएल गावातील मुख्य बस थांब्यावर गेल्या काही दिवसापासून बस थांबत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे। त्यामुळे या मार्गावरील सर्व बसेसना ममदापुरात थांबण्याचे निर्देश द्यावेत, अन्यथा गावासाठी स्वतंत्र बस सुरू करावी अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निप्पाणी आगाराला देण्यात आले। या निवेदनात ममदापूर केएल हे गाव निप्पाणी मुधोळ या राज्यमार्गावर आहे। या मार्गावरून इचलकरंजी, जनवाड, सदलगा, भोज या बसेस जातात, मात्र प्रवाशांच्या गर्दीमुळे बहुतांशी बसेस ममदापुरात न थांबता पुढे जात आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।